राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात झाली। एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास्त्र उपसरलं, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही उपोषण सुरू केलंय। त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी झाली आहे। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी 6 वर्षांपूर्वी सुरू केलेला लढा काही संपायचं नाव घेत नाही। उलट जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत निर्णायक उपोषण सुरू केलंय। पण ज्या अंतरवाली सराटीत जरांगे उपोषणाला बसले, त्याच अंतरवलीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना आव्हान दिलंय। जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही, तोपर्यंत जरांगे काय, जरांगेचा बाप जरी आला, शरदचंद्रजी पवार जरी आला, तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही। आणि जरांगेला सांगा, तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणाव। लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर तिखट शब्दात मारा करण्याचं ठरवलंय। त्यासोबत हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना हैदराबाद गॅझेटियरवरून टार्गेट केलंय। अरे देवाने आम्हाला त्या जातीमध्ये जन्म दिलाय, 96 कुळाची भाषा बोलायची, क्षत्रियत्वाची भाषा बोलायची, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय। उत्तर द्या आम्हाला, या प्रश्नाचं उत्तर हवंय। एकनाथराव शिंदे, या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवंय, म्हणून आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय। लक्ष्मण हाके यांनी पहिल्या दिवशी आपला इरादा बोलून दाखवला। या उलट मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय टीका न करण्याचं ठरवलं। त्यांनी देवेंद्र फडणवीस सोडले तर इतर कोणावर टीका केली नाही। म्हणायचं नाही माझ्या नावाने, पाड्या कशा झाल्या, उभा कसे केले, निवडून कसे आणले, मग बोंबलायचं नाही माझ्या नावाने। वाटोळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून। जरांगे पाटलांनी मागच्या आंदोलनात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली, पण 6व्या आंदोलनात त्यांनी आपली रणनीती बदलली आहे। पत्रकार परिषदेत ते राजकीय भाष्य करणं टाळतात। अंतरवाली सराटीत एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे हाकेंचं उपोषण सुरू आहे। पण आगामी काळात या आंदोलनाचे चटके राजकारण्यांना बसण्याची शक्यता आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराट।